आई, केतनने फाईल टेबलावर जोरात आपटत ती अस्वस्थ करणारी शांतता भंग केली. उमाबाईंनी सावकाश मान वळून त्याच्याकडे पाहिले. बघ, बाबा गेले. जे व्हायचं ते झालंय. आता रडत बसण्यात अर्थ नाहीये. आपल्याला प्रॅक्टिकली विचार करायला हवा. केतनने डोळ्यांवरचा महागडा चष्मा नीट करत सुरुवात केली. त्याचा आवाज असा होता जसा तो एखाद्या नवीन कन्स्ट्रक्शनच्या साईटच्या डीलवर बोलत आहे. मी आणि नेहाने सगळं वर्कआउट केलंय. बाबांच्या नावावरचा हा ठाण्याचा आलिशान फ्लॅट, ती 2 दुकाने आणि 2 गाड्या, हे सगळं आम्ही आमच्या नावावर कायदेशीररित्या ट्रान्सफर करून घेतलंय. तसंही बिझनेस वाढवायला मला कॉलेटरलची गरज होतीच आणि बँकेचा जो काही लिक्विड बॅलन्स आणि फिक्स डिपॉझिट्स होते ते नेहाने तिच्या पोरांच्या एज्युकेशन फंडसाठी तिच्या अकाउंटवर वळते केलेले आहेत. उमाबाईंच्या चेहऱ्यावरील एकही रेष हलली नाही. त्या फक्त त्यांच्या ओठांची हालचाल पाहत होत्या. हालचाल पाहत होत्या. ज्या मुलाला बोट धरून चालायला शिकवलं, रात्र रात्र जागून ज्यांचं आजारपण काढले, तो आज तिच्याच घराचा रस्ता दाखवत होता तिला. त्यांच्या डोळ्यात राग नव्हता, तर एका आईच्या पराभवाची ती मूक साक्ष होती. नेहाने नजर चोरत खाली पाहिलं आणि पदराशी खेळत ती पुटपुटली. अगं आई, दादा प्रॅक्टिकली बोलतोय आणि तसंही या घरात आता स्पेसचा खूप प्रॉब्लेम होतोय. बघ, रिया आणि रोहन मोठे झाले, त्यांना सेपरेट रूम लागते. तुझ्या पथ्यांचं जेवण आणि आमचं लाईफस्टाईल मॅच होत नाही ग. स्पेस? उमाबाईंच्या कोरड्या पांढऱ्या पडलेल्या ओठातून एकच शब्द निसटला. स्पेस? ज्या घरात त्यांनी रक्ताचं पाणी करून स्वतःच्या इच्छा मारून दोन्ही मुलांना वाढवलं, तिथे आज त्यांच्या अस्तित्वाला स्पेस उरलेली नव्हती. हा स्पेस? हो स्पेस. केतन थोडा आक्रमक झाला. आईची ती शांतता त्याला आतून टोचत होती. आई, तू इथे राहून काय करणार? तसे तुला या सोसायटीतलं हायफाय वातावरण मानवत नाही. एक काम कर, तुझे ते वडील आहेत ना ग, दादासाहेब. त्यांनी संगमेश्वरला एक जुना पडका वाडा ठेवलाय तुझ्या नावावर. तिथे जाऊन तू राहू शकतेस. हवा पाळट होईल तुझी. केतनच्या ओठांवर एक तुच्छतेचे उपहासात्मक हसू उमटलं. खरं तर काय कमवलं तुझ्या त्या दादासाहेबांनी आयुष्यभर? फक्त कागदाचे तुकडे. एक साधा सरकारी क्लार्क म्हणून रिटायर झाले आणि एक जुनार खंडर तुझ्या गळ्यात मारून गेले. ना सोनं ना नाणं. त्या रद्दी कागदांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यापेक्षा त्या वाड्यात जाऊन राहा. मी आणि नेहा दर महिन्याला तुला थोडे पैसे पाठवत जाईल खर्चाला. बापाचा झालेला तो अपमान उमाबाईंच्या काळजाला पार चिरून गेला. पण एक बापाचा केलेला अपमान त्या आईने कसं उत्तर मुलांना दिलं ते शेवटपर्यंत मित्रांनो या कथेमध्ये नक्की पहा. दादासाहेब एक अत्यंत शांत, मितभाषी आणि तत्वनिष्ठ माणूस. ज्या माणसाने आयुष्यभर प्रामाणिक मनाची कास सोडली नाही, त्याचा अपमान त्या पैशाच्या मस्तीत अंध झालेल्या मुलाच्या तोंडून ऐकताना उमाबाईंच्या अंगावर काटा आला होता. पण उमाबाई काहीच बोलल्या नाहीत. त्यांनी हुंदका आवरला नाही, कारण हुंदका देण्यासाठी आत काही उरले नव्हते. त्या अत्यंत शांतपणे उठल्या. वयाच्या 70तही त्यांचा पाठीचा कणा एकदम ताठ होता. त्यांनी केतनला किंवा नेहाला एक शब्दही विचारला नाही की माझं काय. त्या थेट आतल्या खोलीत गेल्या. पलंगाखाली ठेवलेली एक जुनी हिरव्या रंगाची पत्राची ट्रंक त्यांनी बाहेर ओढून काढली. तिने गंजलेलं कुलूप उघडताना झालेला कचाक आवाज त्या आलिशान आणि शांत घरात घुमला. त्यांनी कपाटातून आपल्या मोजक्या 3-4 सुती आणि इरकली साड्या, नवऱ्याचा एक जुना चष्मा आणि दादासाहेबांचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो एवढंच त्या ट्रंकेत टाकलं. कपाटातील सोनं, नाणं, महागड्या साड्या, रेशमी कपडे सगळं त्यांनी तिथेच त्या अत्तराचा वास येणाऱ्या कपाटात सोडून दिलं. ट्रंकेचं झाकण बंद करतानाचा तो लोखंडी आवाज एका पर्वाचा शेवट होता. जेव्हा उमाबाई त्या ट्रंक हातात घेऊन हॉलमध्ये आल्या, तेव्हा केतन आणि नेहा अवाक होऊन त्यांच्याकडे पाहतच राहिली. आई, आता कुठे चाललीयेस? रात्र झालीये ग. उद्या सकाळी ड्रायव्हरला सोडायला सांगतो तुला. केतनने आपला वरवरचा डोलारा सांभाळण्याचा प्रयत्न केला. ज्या घरात श्वास घ्यायला स्पेस नाही, तिथे एक रात्रही काढायची नाहीये मला. हे माझ्या कागदाचे तुकडे गोळा करणाऱ्या बापानेच मला शिकवलंय. उमाबाईंचा आवाज खोल पण एखाद्या तलवारीच्या धारेसारखा करारी होता. त्यांनी दाराबाहेर पाऊल टाकलं आणि मागे वळून त्या फ्लॅटकडे एकदाही पाहिलं नाही. रात्रीचे 9 वाजले होते. ठाण्याचं वंदना एसटी स्टँड गर्दीने फुलून गेलेलं होतं. आजूबाजूला डिझेलचा उग्र दर्प, भाजलेल्या शेंगदाण्याचा वास, भोंग्यावरून येणाऱ्या घोषणा आणि एसटी गाड्यांचा इंजिनचा कर्कश आवाज घुमत होता. पण या सगळ्या कोलाहलात उमाबाई मात्र एका अथांग शांततेत उबडालेल्या होत्या. त्यांनी संगमेश्वरची तिकीटं काढली. एक लाल रंगाची धूळ खाल्लेली एसटी फलटावर येऊन थांबली. ठाणे रत्नागिरी.
पाठीकडे पाहत उमाबाईंनी ट्रंक एका हातात घट्ट पकडले आणि जड पावलांनी बसमध्ये चढल्या. खिडकीजवळची एक रिकामी सीट त्यांना मिळाली. फाटलेली रेकिंग्जनची सीट आणि डब्याचा तो खरखरीत स्पर्श, पण तो त्या मुलांच्या मखमली सोप्यापेक्षा अधिक खरा आणि आरामदायी वाटत होता. कंडक्टरने बेल मारली, इंजिनने एक मोठा हिसका दिला आणि बसने गती पकडली. उमाबाईंनी खिडकीबाहेर नजर टाकली. पुणे शहरातील ती गगनचुंबी टॉवर्स, त्या चकचकीत दिव्यांचा माळा, तो फ्लायओव्हर, हे सगळं वेगाने मागे पडत होतं. ज्या शहरात त्यांनी स्वतःचे तारुण्य, स्वप्न आणि आयुष्य वेचले, स्वतःच्या हाताने मुलांचे संसार उभे केले, ते शहर आज त्यांना एका परक्या, अनोळखी पाहुण्यासारखे कायमचे निरोप देत होते. खिडकीच्या काचेवर त्यांचा स्वतःचा सुरकुतलेला चेहरा उमटला होता. बाहेरच्या पिवळ्या दिव्यांचा प्रकाश त्यांच्या चेहऱ्यावरून सरकत होता. डोळ्यात पाणी नव्हते, पण एक विचित्र करारी चमक होती. एका नव्या प्रवासाची, एकाकीपणाची आणि बापाने दिलेल्या त्या कागदांच्या तुकड्यांची आणि संगमेश्वर, त्या वाड्याच्या आठवणींची. इंजिनच्या घरघरी सोबत एसटीची लाल डब्बा अंधार चिरत कोकणच्या दिशेने धावू लागला होता. आणि त्यासोबतच एका 70 वर्षांच्या स्त्रीचा हरवलेला, धुळीत मिळालेला स्वाभिमानही आता नव्याने श्वास घेत होता. लाल डब्याची एसटी बसने एक मोठा करकचून ब्रेक मारला आणि चाकांच्या घरघरीसह ती संगमेश्वरच्या रिकाम्या, शांत स्टँडवर उभी राहिली. पहाटेचे जवळपास 5:30 वाजत आले होते. बाहेरचा गारवा अंगाला झोंबणारा होता. ठाण्याची ती कोंदट, प्रदूषित हवा इथे नव्हती. उमाबाईंनी आपली जुनी पत्र्याची ट्रंक हातात घट्ट पकडले आणि बसच्या पायऱ्या उतरून खाली लाल मातीवर पाय ठेवला. बसने एक मोठा धूर सोडला आणि ती पुढच्याच प्रवासाला निघून गेली. मागे फक्त एक अथांग शांतता आणि उमाबाईंनी सोडून कोकणातल्या दाट धुक्यांची पांढरी शुभ्र चादर आजूबाजूच्या सह्याद्रीच्या रंगांवर आणि लाल मातीच्या रस्त्यांवर पसरली होती. नुकत्याच मोहरलेल्या आंब्या फणसांच्या बागांमधून येणारा तो ओला मातीचा आणि पानांचा श्वास उमाबाईंच्या नाकात शिरला. कितीतरी वर्षांनी त्या या हवेत श्वास घेत होत्या. हातातील ट्रंक ओढत, धुक्यातून वाट काढत त्या दादासाहेबांच्या वाड्याच्या दिशेने चालू लागल्या. पायाखालच्या जांभळ्या दगडांचा रस्ता त्यांनी ओळखीचा वाटत होता, पण प्रत्येक पाऊल टाकताना छातीत एक विचित्र धडधड होत होती. 15 मिनिटांच्या चालीनंतर त्या वाड्यासमोर येऊन थांबल्या आणि त्यांचे पाय तिथेच खेळले. 25 वर्ष झाली होती या वाड्याला कुलूप लागून. समोरचे कोरीव लोखंडी गेट गंजून काळे पडले होते. कधी काळी ज्या अंगणात तुळशी वृंदावनासमोर रांगोळी काढली जायची, तिथे आता गुडघाभर रान माजलं होतं. रानटी वेलींनी वाड्यांचा खांबांना विळखा घातलेला होता. लाल कौलारू छपरावर शेवाळ साचलेलं होतं. उमाबाईंनी गंजलेल्या गेटला हात लावला. तसा एक करकचक आवाज करत ते उघडले. पायऱ्या चढून त्या मुख्य दरवाजासमोर आल्या. दारावरची कोरी काम केलेली लाकडी कवडे आता वाळवीने पोखरून काढली होती. पेंट पापुंद्रांसारखा उडून गेला होता. एक मोठ्या लोखंडी कडेला लागलेले ते गंजलेलं कुलूप म्हणजे उमाबाईंच्या भूतकाळावर पडलेला पडदाच होता. अरे देवा, उमाका, तू इतक्या सकाळीच? पाठीमागून आलेला हा अस्सल कोकणी लहेजातील आवाज ऐकून उमाबाईंनी वळून पाहिलं. अंगात जुना सदरा, डोक्यावर पांढरी टोपी, खांद्यावर पंचा आणि हातात एक काठी घेतलेले एक वयस्कर गृहस्थ उभे होते. चेहऱ्यावर सुरकुत्यांचे जाळे असले तरी डोळ्यात एक विलक्षण ओलावा आणि प्रामाणिकपणा होता. ते होते विनायकराव, उमाबाईंचे वडिलांचे, दादासाहेबांचे जुने शेजारी आणि जिवलग मित्र विनय काका. उमाबाईंच्या तोंडून नकळत शब्द फुटले, होय उमाका, मीच. पण तू अशी इकडे आणि एकटीच ग? केतन आणि नेहा दिसत नाहीयेत. एवढ्या वर्षांनी गावची याद आली मग? विनायकरावांच्या आवाजात काळजी होती. उमाबाईने कोरडं हसू ओठांवर आणलं. ते शहरात खूप मोठे झालेत काका. त्यांना राहायला तिथे आता मोठी घरं आहेत. पण माझं घर हेच आहे आता, कायमचं. त्या आवाजातला कंप आणि डोळ्यातली अगतिकता विनायकरावांच्या मुरलेल्या माणसाने एक सेकंदात ओळखली. त्यांनी जास्त प्रश्न विचारले नाहीत. शहाण्या माणसाला शब्दापेक्षा शांतता जास्त लवकर वेचता येते. बरोबर, तू आत ये आधी, बाहेर लय गारठ आहे, असं म्हणत विनायकरावांनी आपल्या खिशातून एक चावीचा जुडगा काढला. दादासाहेबांनी मरेस्तोवर एक चावी माझ्याकडे ठेवली होती. ती आज कामाला आली बघ. कुलूप उघडताच करकर आवाज करत कवडे उघडली गेली. आतून एक कोंदट, दमट आणि जुन्या लाकडांचा उग्र दर्प अंगावर आला. छपरातून येणाऱ्या उजेडाच्या कवडाशात धुळीचे कण नाचताना दिसत होते. माझ घरातील ती जुनी लाकडी झोपाळा, कोपऱ्यात ठेवलेली देवळी आणि भिंतीवरचा दादासाहेबांचा धूळ खात पडलेला फोटो, हे सगळं पाहून उमाबाईंच्या अंगावर काटा आला.
विनायकरावांनी लगेच हातातला पंचा झाडून कमरेला बांधला. तू बस मग का इथे, मी आता झाडू मारून घेतो, लय धूळ साचली या. वयाची पर्वा न करता ते म्हातारे काका वाड्याची साफसफाई करू लागले. मग उमाबाईंनी पदर खोसला आणि त्या कामाला लागल्या. मुंबईच्या त्या एसी घरात मुलांसमोर लाचार होऊन बसण्यापेक्षा स्वतःच्या बापाच्या घरातील धूळ साफ करण्यात त्यांना वेगळाच स्वाभिमान वाटत होता. दुपारपर्यंत माझघर आणि ओसरी राहण्यायोग्य झाली होती. विनायकराव स्वतःच्या घरून चहा आणि 2 भाकरी आणि भाजी घेऊन आले होते. चहा पिताना उमाबाईंची नजर सतत दादासाहेबांच्या त्या जुन्या आरामखुर्चीकडे जात होती. दादासाहेब एक अत्यंत शांत मितभाषी माणूस. जिल्हा परिषद एक साधा क्लर्क म्हणून आयुष्य काढलं होतं, पण त्यांच्या डोळ्यावरचा जाड चष्म्याच्या भिंगातून ते जगाला खूप पुढेपर्यंत पाहायचे. त्यांच्या हातात नेहमी एखादं जाडजूड पुस्तक किंवा जुनी फाईल असायची. उमाबाईंच्या मनात विचार चक्र सुरू झाले होते. दादासाहेबांनी आयुष्यभर पैपै वाचवली, पण स्वतःसाठी कधी नवीन शर्ट शिवला नाही. ते सतत काहीतरी कागदपत्रे वाचत असायचे. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी मरताना हा संगमेश्वरचा वाडा माझ्या नवऱ्याच्या किंवा मुलांच्या नावावर न कळता फक्त माझ्या नावावर केला, तेही इरिव्होकेबल म्हणून. म्हणजे माझ्या इच्छेशिवाय माझा नवरा किंवा मुले या वाड्यावर हक्क सांगू शकणार नाहीत, अशी कायदेशीर तरतूद त्यांनी करून ठेवली होती. का? त्यांना आधीच समजलं होतं का की माझा नवरा पैशांच्या मस्तीत मला विसरेल? त्यांना भविष्यातल्या केतन आणि नेहाच्या स्वार्थीपणाची चाहूल देखील लागली होती का? बाप नावाच्या माणसाची ती अदृश्य सावली आज 25 वर्षानंतर उमाबाईंना जाणवत होती. दिवस मावळला. विनायकराव सकाळी दुधाची पिशवी घेऊन येतो असे सांगून निघून गेले. आता त्या मोठ्या जुन्या वाड्यात उमाबाई पूर्णपणे एकट्या होत्या. वीज केव्हाच कापली गेलेली होती. उमाबाईंनी देवळीला ठेवलेला एक जुना पितळी कंदील शोधून काढला. विनायकरावांना आणून दिलेले रॉकेलचे 2 थेंब त्यात टाकले आणि काडी ओढली. कंदिलाच्या त्या पिवळसर थरथरणाऱ्या प्रकाशात वाड्याच्या भिंतीवर मोठ्या भयानक सावल्या नाचू लागल्या. बाहेर रातकिड्यांची किरकिर सुरू झाली होती. कधीतरी दुरून एखाद्या घुबडाचा आवाज यायचा. अथांग शांतता, निव्वळ अंधार आणि एकाकीपणा. ठाण्याच्या त्या गजबजलेल्या घरातून थेट या भयान एकांतात आल्यावर उमाबाईंचं मन आता कासावीस होऊ लागलं. दिवसभर कामात गुंतवून ठेवलेला तो बांध आता फुटला. कंदिलाच्या प्रकाशात दादासाहेबांच्या फोटोकडे पाहता पाहता उमाबाईंचे डोळे भरून आले. ज्या मुलांसाठी त्यांनी स्वतःच्या पोटाला चिमटा काढला, त्यांनी एका क्षणात त्यांना घराबाहेर काढले होते. केतनचे ते निर्दयी शब्द, कागदाचे तुकडे गोळा केले तुमच्या बापाने, त्यांच्या कानात घुमू लागले. उमाबाईंनी फोटोसमोर हात जोडले आणि हुंडगा दाबत त्या खाली कोसळल्या. त्यांच्या डोळ्यातून साठवलेले अश्रू आता मुक्तपणे त्या लाल मातीच्या जमिनीवर सांडत होते. पण त्या अश्रूंमध्ये लाचारी नव्हती, तर एका मुलीची आपल्या बापाकडे केलेली एक मूक तक्रार होती. आणि त्या अंधाऱ्या जुन्या वाड्याने एका पित्यासारख्याच त्या रात्री उमाबाईंना आपल्या कुशीत सामावून घेतले. संगमेश्वरच्या त्या जुन्या वाड्यात राहायला येऊन आता बरोबर 1 आठवडा उलटून गेला होता. बंद पडलेल्या वाड्याचा तो कुबट वास आता बऱ्यापैकी कमी झाला होता. विनायकरावांच्या मदतीने आणि स्वतःच्या हाडांची काढ करून उमाबाईंनी वाड्याला एक जगण्यायोग्य रूप दिले होते. माझघरातील फरशी धुवून काढली होती. अंगणातला पालापाचोळा जाळला होता. पण या सगळ्या शारीरिक कष्टांपेक्षा मोठा प्रश्न आता आवासून उभा होता, तो म्हणजे पैशांचा. सकाळी उठल्यावर उमाबाईंनी आपल्या जुन्या ट्रंकेतली तो कापडी बटवा उघडून पाहिला. त्यात आता मोजून 500ची 1 आणि 100च्या 3 नोटा उरल्या होत्या. 800 रुपये. यापुढचा महिना कसा काढायचा? रेशन, लाईट बिल, औषध पाणी विचाराने त्यांच्या कपाळावर ओठांचे जाळे अधिकच गडद झाले. केतन आणि नेहाने त्यांच्याकडे 1 फुटकी कवडी ठेवली नव्हती. आजवर नवऱ्याच्या पैशांवर जगताना कधी पैशांची किंमत इतकी जाणवली नव्हती जितकी आज या 800 रुपयांकडे पाहताना जाणवत होती. पण तरी कोणासमोर हात पसरवण्यापेक्षा उपाशी राहणं त्यांनी अधिक पसंत केलं. त्या विचारानं झटकून टाकत त्यांनी हातातली फडकी घेतली आणि त्या माझघराच्या साफसफाईला लागल्या. देवघराच्या बाजूला एक जुनी लाकडी कोरीव काम असलेली देवळी होती. वर्षानुवर्ष तिथे कोणाचा हात गेला नव्हता. उमाबाईंनी एका स्टोरवर उभे राहून ती देवळी साफ करायला सुरुवात केली. जळमट काढताना अचानक त्यांच्या हाताला काहीतरी जड आणि थंडगार लागले. त्यांनी ती वस्तू खाली काढली आणि साडीच्या पदराने पुसली. तो एक जुना काळपट पडलेला पण अत्यंत सुबक नक्षीकाम केलेला पितळी पॉकेट वॉच म्हणजे खिशात ठेवायचं घड्याळ होतं. त्याची साखळी तुटली होती आणि काटे कधीचेच थांबलेले होते. हे दादासाहेबांचं आवडतं घड्याळ. उमाबाईंच्या चेहऱ्यावर एक पुसटची स्मित रेषा उमटली, पण घड्याळ पुसताना त्यांच्या बोटांना पाठीमागच्या बाजूला काहीतरी खरखरीत लागले.
त्यांनी घड्याळ उलटून पाहिले. पितळी पृष्ठभागावर अत्यंत बारीक अक्षरात काहीतरी कोरलेले होते. डोळे बारीक करून त्यांनी पाहिलं 1982, 4 आकडे. अचानक उमाबाईंच्या डोक्याला एक झिंझिनी आली. स्मृतीच्या पडद्यावर 35-40 वर्षांपूर्वींचा एक प्रसंग लख्ख चमकून गेला. दादासाहेब त्यांच्या जुन्या आरामखुर्चीत बसले होते. हातात हेच घड्याळ होतं आणि उमाबाईंना जवळ बोलावून ते अत्यंत शांत आवाजात म्हणाले होते, उमे, माणसाची वेळ कधी बदलेल हे सांगता येत नाही, पण वेळ आलीच तर हे आकडे नक्की कामाला येतील. लक्षात ठेव तू. तेव्हा त्या शब्दांचा अर्थ उमाबाईंना समजला नव्हता, पण आज या रिकाम्या वाड्यात हातात 800 रुपये असताना त्या शब्दांचा अर्थ त्यांना खुणावत होता. हे आकडे कशाचे? फोन नंबर नाही, तारीख असू शकते की पासवर्ड. उमाबाईंच्या काळजाचा ठोका चुकला. दादासाहेबांची एक जुनी सवय होती. ते त्यांच्या महत्त्वाच्या वस्तू कधीच उघड्यावर ठेवत नसत. उमाबाईंना अचानक वाड्यातल्या एक विसरलेल्या जागेची आठवण झाली. तळघर. लाकडी जिन्याखालच्या अंधाऱ्या कोपऱ्यात एक जाडजूड लाकडी फळी होती, जिच्या खाली एक छोटेसे तळघर होते. तिथे फक्त दादासाहेब जायचे. उमाबाईंनी लगबगीने बाहेर जाऊन विनायकरावांना हाक मारली. विनायकराव धावतच आले. काय झालं उमाक्का? असा घाम का फुटलाय तुला? काका, मला जिन्याखाली ती लाकडी फळी बाजूला करायला मदत करा ना. उमाबाईंचा आवाज कापत होता. विनायकरावांनी प्रश्न न विचारता त्यांच्यासोबत जिन्याखालची ती जागा गाठली. जुने अडगळीचे सामान बाजूला करून त्यांनी ती जड धुळीने माखलेली लाकडी फळी उचकटली. खाली जाण्यासाठी 3-4 सिमेंटच्या पायऱ्या आणि काळाकुट्ट अंधार होता. विनायकरावांनी एक बॅटरी आणली. त्या पिवळसर प्रकाशात दोघे खाली उतरले आणि खाली दमट मातीचा आणि बंदिस्त हवेचा कुबट वास येत होता. बॅटरीचा प्रकाश फिरवताना एका कोपऱ्यात प्रकाश किरणे थांबली. तिथे एक भली मोठी काळ्या रंगाची गंजलेली गोदरेजची तिजोरी भिंतीत चिणून बसवलेली होती. तिच्या गोल फिरणाऱ्या डायलवर धुळीचे जाड थर साचलेले होते. बाबो, इथे तर तिजोरी आहे हो. तिजोरी आहे मोठी. मला बी ठाव नव्हतं. विनायकराव अवाक होऊन आश्चर्यचकित होऊन म्हणाले. मोबाईलचे हात थरथरत होते. त्यांनी पदराने तो डायल पुसला. त्यावर 09 असे आकडे होते. छातीत धडधडत असताना त्यांनी घड्याळाच्या पाठीवरचे आकडे आठवले त्यांना. 1982. त्यांनी खोल श्वास घेतला. डायल डावीकडून फिरवून 1 वर आणला. एक बारीक टिक आवाज आला. मग उजवीकडे 9, पुन्हा टिक, मग डावीकडे 8 आणि मग शेवटी उजवीकडे 2. 2 सेकंद काहीच झालं नाही. पूर्ण तळघरात फक्त उमाबाईंच्या आणि विनायकरावांच्या श्वासांचा आवाज घुमत होता. मग उमाबाईंनी तिजोरीचं ते जड लोखंडी हँडल धरून खाली दाबले. कचक असा आवाज मोठा झाला आणि वर्षानुवर्ष बंद असलेली ती जड लोखंडी दारे करकरत उघडली गेली. उमाबाईंचे डोळे विस्फारले. त्यांना वाटले होते की आतमध्ये तिजोरीमध्ये सोन्या चांदीचे दागिने, वंशावळीचे जुने दागिने असतील. पण आतलं दृश्य पाहून त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह क्षणात मावळला आणि तिथे गोंधळाने जागा घेतली. तिजोरीमध्ये सोन्याचा एक कणही नव्हता. तिथे फक्त लाल फडक्यात अत्यंत काळजीपूर्वक बांधलेल्या आणि जाड प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलेल्या काही जुन्या फायली आणि पुडकी होती. कागद, नुसती कागद आहेत आतमध्ये. विनायकरावांनी बॅटरीच्या प्रकाश आत टाकत विचारले. केतनचे शब्द पुन्हा उमाबाईंच्या कानात घुमले. फक्त कागदाचे तुकडे गोळा केले तुझ्या बापाने. त्यांच्या हातातील बळ ओसरू लागले. तरी एक अंदूक आशा घेऊन त्यांनी ते लाल कपड्याचं गाठोडं बाहेर काढलं. वरतीच एक जुनी जाड फाईल होती. उमाबाईंनी ती उघडली. आतमध्ये पिवळे पडलेले पण अत्यंत सुरक्षित ठेवलेले शेकडो फिजिकल शेअर सर्टिफिकेट्स होते. त्यावरचे जुने लोगो उमाबाईंना वाचता येत होते. रिलायन्स इंडस्ट्री, लार्सन अँड टुब्रो, L&T, MRF टायर्स, विप्रो. प्रत्येक सर्टिफिकेटवर दादासाहेबांचं नाव अत्यंत ठळक अक्षरात होते आणि खरेदीची वर्ष होती 1982, 85, 1989. हे काय आहे? या कागदांचा आता काय उपयोग? उमाबाईंच्या मनातला गोंधळ वाढत असतानाच त्या फायलींच्या अगदी खाली एक पांढरा दुमडलेला कागद त्यांना दिसला. त्यावर उमाबाईंचं नाव होतं. ते दादासाहेबांचं पत्र होतं. उमाबाईंना हात अधिकच थरथरू लागले. त्यांनी तो कागद उघडला. दादासाहेबांचे ते वळणदार मोत्यासारखे अक्षर त्यांच्या डोळ्यासमोर तरळू लागले. कंदील आणि बॅटरीच्या प्रकाशात त्यांनी ते पत्र वाचायला सुरुवात केली. पत्रामध्ये लिहिलेलं होतं, माझ्या लाडके उमे, तू हे पत्र वाचत असशील तेव्हा कदाचित मी या जगात नसेन. मला माहीत आहे तुला आणि जगाला वाटायचं की मी एक साधा कारकून आहे जो पगार मिळतो तो कुटुंबावर खर्च करून उरलेलं आयुष्य
पुस्तकात घालवणारा एक कंटाळवाणा बाप. तुझ्या नवऱ्याला त्याच्या पैशांचा मोठा अभिमान होता. त्याच्या चकचकीत जगात माझ्यासारख्या साध्या माणसाला काहीच किंमत नव्हती. पण उमे मला माणसांची पारख होती. मला पैशांचा माज असणाऱ्या माणसांचा शेवट माहीत होता. मला नेहमी वाटायचे की उद्या जर तुझ्यावर वेळ आली तर माझा साधा पगार तुला वाचू शकणार नाही. म्हणून मी माझ्या पगारातील काही रक्कम वाचून अत्यंत अभ्यासाने ही शेअर्स घेतली. हे फक्त कागदाचे तुकडे नाहीत उमे. हा मी तुझ्यासाठी उभा केलेला एक अदृश्य किल्ला आहे. हे शेअर्स मी कधीच विकले नाही, ते तसेच वाढू दिले. मी हा वाडा आणि ही शेअर्स फक्त तुझ्या नावावर करून ठेवलेले आहेत, जेणेकरून तुझा नवरा किंवा तुझी मुलं यावर हक्क सांगू शकणार नाही. जेव्हा तुला असं वाटेल की या जगात तुझं कोणीच नाही, तुझे स्वतःचे लोक जेव्हा तुला वाऱ्यावर सोडतील, तेव्हा या फायली घेऊन एखाद्या हुशार माणसाकडे जा. माझा हा वारसा तुला कधीच कुणासमोर हात पसरू देणार नाही. तुझा स्वाभिमान हीच तुझी खरी संपत्ती आहे. तुझाच दादासाहेब. पत्र वाचून पूर्ण होताच उमाबाईंच्या हातातून तो कागद गळून पडला. त्यांच्या डोळ्यात अश्रूंचा बांध फुटला. ज्या बापाला जगाने साधा क्लर्क म्हणून हिणवलं, ज्या बापाची तिच्याच मुलाने रद्दी गोळा करणारा म्हणून खिल्ली उडवली होती, तो बाप स्वतःच्या लेकीसाठी काळजाचा तुकडा मोडून भविष्याची तरतूद करून गेला होता. उमाबाई तिजोरीला धरून हमसून हमसून ओढू लागल्या. दादा, ओ दादा. त्यांच्या तोंडून फक्त एकच शब्द बाहेर पडत होता. तो हुंदका त्या तळघरात घुमत होता. विनायकरावांना काही समजत नव्हतं, पण तेही डोळे पुसत होते. उमाबाईंना आज स्वतःच्या एकटेपणाची भीती वाटत नव्हती. त्यांच्या पाठीवर एका अदृश्य पण अत्यंत खंबीर हाताचा स्पर्श त्यांना जाणवत होता. तो बापाचा हात होता. कागदाच्या त्या तुकड्यांमध्ये किंमत दडलेली आहे हे त्यांना अजून माहीत नव्हतं. पण त्या क्षणी त्या कागदांनी त्यांना जगातील सर्वात श्रीमंत आणि सुरक्षित स्त्री बनवले होते. दादासाहेबांच्या पत्रातील ते शेवटचे शब्द उमाबाईंच्या मेंदूत रात्रभर घुमत होते. उमे, तुझ्या नवऱ्याला पैशांचा माज होता. हा कागदांचा ढिगारा नाही, तर तुझ्या म्हातारपणाची सावली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी डोळ्यात एक नवी उमेद आणि हातात ती जुनी कागदपत्रे घेऊन उमाबाई आणि विनायकराव रत्नागिरीला पोहोचले. विनायकरावांच्या एका ओळखीच्या माणसाने त्यांना शहरातील सर्वात जुने आणि अनुभवी चार्टर्ड अकाउंटंट श्रीकांत जोशी यांचा पत्ता दिला होता. जोशींचे ऑफिस अत्यंत चकचकीत आणि आधुनिक होते. काचेची दारे, लॅपटॉपवर वेगाने पोटे चालवणारी तरुण मुले आणि एसीची ती थंड हवा. उमाबाई आणि विनायकराव एका सोफ्यावर थोडे संकोचाने बसलेले होते. उमाबाईंची ती साधीसुती साडी आणि हातातील ती लाल कपड्यांची पिशवी त्या कॉर्पोरेट वातावरणात खूपच विसंगत वाटत होती. थोड्या वेळाने एका शिपायाने त्यांना आत केबिनमध्ये बोलावले. सीए श्रीकांत जोशी, वयाची 50 ओलांडलेले एक अत्यंत रुबाबदार आणि शिस्तबद्ध गृहस्थ होते. त्यांनी चष्म्यातून उमाबाईंकडे पाहिलं आणि बसायला खुर्ची दिली. बोल मावशी, काय काम काढलं? जोशींनी विचारलं. उमाबाईंचे हात थरथरत होते. त्यांनी ती कापडी पिशवी टेबलावर ठेवली आणि त्यातून प्लास्टिकमध्ये गुंडाळलेले ते कागदांचे पुडकं बाहेर काढलं. माझ्या वडिलांची काही जुनी कागदं आहेत. संगमेश्वरच्या वाड्यात कालच सापडली. आज याची काय किंमत आहे का हे बघायचं होतं, त्या अडखळत म्हणाल्या. जोशींनी तो लाल कपडा बाजूला केला आणि फाईल उघडली. पिवळी पडलेली, कडा किंचित दुमडलेली ती फिजिकल शेअर्स सर्टिफिकेट्स बाहेर आली. जोशींनी वरचे एक सर्टिफिकेट हातात घेतलं. त्यांनी आपला काळा चष्मा कापडावर सरकवला आणि डोळे विस्फारून त्या कागदाकडे पाहिले. मग दुसरे, मग तिसरे. फाईलमधील कागदे उचलताना त्यांच्या चेहऱ्यावरील व्यावसायिक शांतता पार उडून गेली होती. त्यांच्या कपाळावर अचानक घामाचे थेंब चमकू लागले. त्यांनी हातातील पेन टेबलावर टाकून दिला आणि ते खुर्चीत ताडकन उभे राहिले. मावशी, हे ओरिजिनल आहेत. दादासाहेब कोण तुमचे? जोशींचा श्वास थोडा वाढला होता. माझे वडील. उमाबाईंनी फक्त होकारार्थी मान हलवली. जोशींनी केबिनचा दरवाजा स्वतः जाऊन घट्ट बंद केला आणि ते पुन्हा टेबलावर येऊन बसले. त्यांनी एका ग्लासात पाणी ओतून प्यायले आणि उमाबाईंकडे अत्यंत आदराने पाहिलं. मावशी, तुम्ही या पिशवीत काय घेऊन आला आहात याची तुम्हाला खरोखर काहीच कल्पना नाहीये. जोशीने एक MRF आणि विप्रोचे सर्टिफिकेट पुढे केले. त्यांच्या आवाजात आता एक थरथर होती. दादासाहेबांनी 1980 ते 85च्या काळात हे शेअर्स घेतलेले होते. तेव्हा त्यांनी यात जेमतेम काही हजार रुपये गुंतवले असतील, पण त्यांनी ते विकले नाही. शेअर मार्केटमध्ये जादू असते मावशी. पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. झाड जसजसं वाढतं तसं त्याच्या फांद्या आणि फळं वाढत जातात. उमाबाई आणि विनायकराव श्वास रोखून ऐकत होते. जोशी पुढे सांगू लागले. या कंपन्यांनी गेल्या 35-40 वर्षात कित्येक वेळा बोनस शेअर्स दिले. म्हणजे एका शेअरावर दुसरा शेअर मोफत आणि वेळोवेळी स्टॉक्स
स्प्लिट केला म्हणजे शेअरची किंमत वाढल्यावर एका शेअरचे 10 तुकडे करून गुंतवणूकदारांची संख्या वाढवली. मावशी दादासाहेबांनी घेतलेले 100-200 शेअर्स आता साधे शेअर्स राहिलेले नाही. बोनस आणि स्प्लिटमुळे आज तुमच्याकडे विप्रो, रिलायन्स, L&T आणि MRFचे लाखो शेअर्स आहेत. आणि या सगळ्या कंपन्या आज देशातील सर्वात मोठ्या आणि श्रीमंत कंपन्या आहेत. जोशींनी आपला लॅपटॉप उघडला आणि वेगाने काहीतरी आकडेवारी टाईप करून लागले. कीबोर्डवर त्यांच्या बोटांचा वेग वाढला होता. उमाबाईंची हृदयाची धडधड आता स्पष्ट ऐकू येत होती. आणि हे फक्त शेअर्स नाहीत मावशी. जोशी स्क्रीनकडे पाहत म्हणाले, या 35 वर्षात या कंपन्यांनी जो डिव्हिडंड दिलाय तो तुम्ही न घेतल्यामुळे तो अनक्लेम्ड म्हणून सरकारच्या एका फंडातला जमा झाला आहे. तो डिव्हिडंडचा आकडाच काही कोटींमध्ये असेल. जोशींनी लॅपटॉपची स्क्रीन फिरवून उमाबाईंकडे वळवला. स्क्रीनवर एक खूप मोठा आकडा दिसत होता, ज्यावर शून्य उमाबाईंना मोजताही येत नव्हते. जोशींचा आवाज आता एका वेगळ्याच आदराने दबला गेला होता. मावशी, आजच्या मार्केट रेटनुसार या तुमच्या कागदाच्या तुकड्यांची एकूण किंमत साधारण 35 ते 40 कोटी रुपये आहे. 35 ते 40 कोटी? कोटी हा शब्द उमाबाईंच्या कानावर एखाद्या बॉम्बसारखा आदळला आणि त्यांच्या मेंदूला बधीर करून गेला. खोलीत एक भयानक, अंगावर काटा आणणारी शांतता पसरली. एसीचा तो हलका आवाजातही आता कर्कश वाटू लागला. उमाबाईंच्या चेहऱ्यावरील रक्त जणू गोठले होते. त्या डोळेही न मिचकवता त्या लॅपटॉपच्या स्क्रीनकडे शून्यात पाहत राहिल्या. केतनचे ते शब्द त्यांच्या कानात एखाद्या प्रतिध्वनीसारखे वाजू लागले. फक्त रद्दी गोळा केली तुझ्या बापाने. त्या रद्दीला कवटाळून बसण्यापेक्षा त्या वाड्यात जाऊन राहा. आणि इथे समोरच्या खुर्चीत बसलेला हा एवढा मोठा सीए त्या रद्दीला चक्क 40 कोटी रुपये सांगत होता. उमाबाईंचा ऊर भरून आला. त्यांच्या सुरकुतलेल्या हातांची बोटे त्या पिवळ्या पडलेल्या सर्टिफिकेटवरून हळूवार फिरू लागली. तो स्पर्श आता नुसत्या कागदाचा नव्हता, तर दादासाहेबांच्या त्या अथांग मायेचा होता. ज्या बापाने जगाने साधा क्लर्क म्हणून हिणवले, ज्या बापाची तिच्याच मुलाने रद्दी गोळा करणारा म्हणून खिल्ली उडवली, त्या बापाने स्वतः फाटके कपडे घातले पण आपल्या पोरीसाठी कुबेराचा खजिना लपून ठेवला होता. बाप नावाच्या त्या शांत मितभाषी माणसाची केवढी ती अफाट दूरदृष्टी होती. डोळ्यातून घळाघळ अश्रू वाहू लागले. हे अश्रू दुःखाचे नव्हते ना त्या 40 कोटींच्या लालसेचे होते. हे अश्रू एका जन्मदात्याबद्दलचे कृतज्ञतेचे होते. उमाबाईंनी आपले दोन्ही हात जोडले आणि त्या कागदांवरच आपले डोके टेकवले. त्यांच्या तोंडातून एक मुख हुंदका बाहेर पडला. विनायकराव अवाक होऊन डोक्याला हात लावून कधी उमाबाईंकडे तर कधी त्या कागदांकडे पाहत बसले होते. आज एका बापाने त्यांच्या मृत्यूनंतर 25 वर्षांनी आपल्या मुलीला फक्त पैसाच नाही तर तिच्या पायात तुडवला गेलेला स्वाभिमान एका क्षणात परत मिळवून दिला होता. 35 ते 40 कोटींचा तो आकडा ऐकून उमाबाईंच्या मेंदूला जरी काही क्षण बधिरता आली असली तरी त्यांच्या नसात वाहणारे एक रक्त तत्वनिष्ठ आणि हिशोबी बापाचे होते. अश्रूपासून त्या सीए श्रीकांत जोशींच्या केबिनमधून बाहेर पडल्या. त्या एका नव्या निर्धारानेच. आता तो जुना कागदाचा ढिगारा नुसता तिजोरीत ठेवून चालणार नव्हता. जोशींच्या मार्गदर्शनाखाली फिजिकल शेअर्सचे डीमॅट मध्ये रूपांतर करण्याची एक मोठी आणि किचकट कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली होती. केवायसी, प्रतिज्ञापत्र, जुन्या स्वाक्षरांची पडताळणी असे अनेक सोपस्कर होते, पण उमाबाईंच्या मागे हटल्या नाहीत. त्यांनी अत्यंत हुशारीने निर्णय घेतला. जोशींच्या सल्ल्याने त्यातील काही मोजके शेअर्स त्यांनी मार्केटमध्ये विकले. त्यातून मिळालेल्या पैशातून सगळा इन्कम टॅक्स आणि वकिलांची तगडी फी त्यांनी एका फटक्यात चुकती करून टाकली. आता त्यांचे नवीन कोरे डीमॅट अकाउंट आणि बँक खाते खऱ्या अर्थाने कोट्यवधींच्या आकड्यांनी सजले होते. पैसा हातात आल्यावर माणसाची चाल बदलते म्हणतात, पण उमाबाईंची चाल बदलली नाही, तर ती अधिक खंबीर झाली. त्यांचा मोर्चा आता वळला तो संगमेश्वरच्या त्या जुन्या पडक्या वाड्याकडे. काही आठवड्यातच वाड्याचा कायापालट सुरू झाला. आजवर शांत असलेला तो वाडा आता सुतारांच्या हातोड्यांच्या टपटप आणि कामगारांच्या आवाजाने गजबजून गेला. जुन्या वाळवी लागलेल्या कवडांची जागा आत अस्सल शिसवी आणि सागवानी लाकडांच्या कोरीव दरवाजांनी घेतली. लाल जांभळ्या दगडांच्या भिंतीवरून साचलेली 25 वर्षांची काजळी घासून काढली गेली आणि त्यावर नवा रंग चढला. छपरावरची शेवाळलेली कौले उतरवून लाल भडक चकमकीत मंगलोरी कौले बसवली गेली. माझघरातील फरशी बदलून तिथे गुळगुळीत लादी आली. अंगणातले गुडघाभर रान उपटून तिथे स्वच्छ चिरेबंदी दगड बसवले गेले. मधोमध एक सुंदर कोरीव तुळशी वृंदावन उभे राहिले. या संपूर्ण कामात संगमेश्वर आणि आजूबाजूच्या वाड्यांमधल्या 20-25 जणांनी उमाबाईंनी हक्काचा रोजगार दिला होता. पैशांचा माज न दाखवता त्या मजुरांसोबत बसून चहा पीत या सगळ्या व्यापात एक माणूस त्यांच्या सावलीसारखा खंबीरपणे पाठीशी उभा होता.
विनायकराव. कामावर देखरेख करण्यापासून ते पैशांच्या व्यवहारापर्यंत विनायकरावाने एक भावासारखी साथ दिली होती. आणि मग तो दिवस आला जेव्हा संगमेश्वरच्या त्या अरुंद आणि लाल मातीच्या रस्त्यावरून धुरळा बुडवत एक पांढरी शुभ्र भली मोठी नवी कोरी टोयोटो इनोव्हा वाड्याच्या चिरेबंद अंगणात येऊन उभी राहिली. गावातल्या लोकांचे डोळे विस्फरले. कधी काळी एसटी बसने हातात एक पत्र्याची ट्रंक घेऊन आलेली उमाबाई आज त्या आलिशान गाडीतून खाली उतरत होती. वाडा आता जुना खंडर राहिला नव्हता, तो एका राजवाड्यासारखा दिमाखात उभा होता. इकडे कोकणात उमाबाईंचा सुवर्णकाळ सुरू झाला होता, पण तिकडे ठाण्यात केतनच्या आयुष्याला मात्र ग्रहण लागले होते. केतनच्या एसी केबिनमध्ये आज श्वास घ्यायलाही जड जात होतं. त्याचा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस पूर्णपणे डबघायला आला होता. मार्केटमधील मंदी, चुकीच्या ठिकाणी केलेली गुंतवणूक आणि उधळपट्टी यामुळे कर्जाचा डोंगर साचला होता. 2 साईट्स अर्धवट पडून होत्या. त्याच्या टेबलावर रिकाम्या कॉफीचा कपांचा ढीग साचला होता आणि टायटची गाठ सैल करून तो वैतागून डोक्याला हात लावून बसला होता. सतत वाजणारा फायनान्सचा फोन त्याच्या मेंदूची नस फाडत होता. अशातच त्याच्या मोबाईलवर एक अनपेक्षित फोन आला. संगमेश्वरचा एक जुना बिल्डिंग मटेरियल सप्लायर ओळखीचा होता, त्याचा तो फोन होता. केतनने कंटाळून फोन उचलला. हॅलो केतन शेठ, काय चाललंय? इकडे तुमच्या मातोश्रींनी तर अख्खं संगमेश्वर हादरवून सोडलंय की. पलीकडून एक उत्साही आवाज आला. म्हणजे काय झालंय तिथे? केतनच्या कपाळावर आठ्या अधिकच घट्ट करत विचारलं. अरे, तो तुमचा दादासाहेबांचा जुना पडका वाडा आता राजवाडा झालाय शेठ. एक नंबरचं सागवानी लाकूड काम, अख्खा घराला नवं रूप दिलंय. रोजगाराला 20-25 माणसं राबतात अंगणात आणि आज दारात तर नवी कोरी भली मोठी गाडी घेऊन उभी राहिली. काय लॉटरी बिटरी लागली की काय म्हातारीला? की दादासाहेबांचं काही गुप्तधन सापडलंय तिला? ते शब्द केतनच्या कानावर आदळले आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या हातातील मोबाईल निसटता वाचला. श्वास रोखून तो काही सेकंद शून्यात पाहत राहिला. आईला घरातून काढताना तिच्याकडे एसटीच्या तिकिटापलीकडे 1 रुपयाही नव्हता. ती तो फाटका वाडा विकेल आणि पैसे मागेल या आशेवर त्याने तिला तिथे पाठवले होते. मग हे करोडो रुपये आले तरी कुठून तिच्याकडे? त्याने तातडीने वाशीला नेहाला फोन लावला आणि सगळा प्रकार सांगितला. फोनवर नेहाचाही आवाज थरथरत होता. दादा, हे कसं शक्य आहे? आईकडे तर एक फुटकी कवडीही नव्हती. आपण सगळे बँक बॅलन्स आपल्या नावावर करून घेतलं होतं. मग तेवढा खर्च कुठून करतीये? नेहाच्या आवाजात आश्चर्य आणि भीती दोन्ही होते. मला काय माहिती, पण एक नक्की आहे. त्या जुन्या वाड्यात काहीतरी मोठं दडलं होतं, जे आपल्या हातून निसटलंय. आजोबा नेहमी त्यांच्या त्या जुन्या फाईल्स आणि कागदपत्रांबद्दल बोलायचे. मी ज्यांना कागदाचे तुकडे म्हणून हिणवलंय ते काही वेगळंच तर नसेल ना? केतनचे डोळे आता लालसेच्या आगीने लकाकू लागले होते. डबघाईला आलेल्या केतनच्या बिझनेसला आता एक तारणहार दिसत होता. त्याची स्वतःचीच आई, जिला त्याने घराबाहेर काढलं होतं, पण त्याच्या मनात एक पश्चातापही नव्हता. होता तो फक्त एक भयंकर लोभ. न्या पॅक युअर बॅग्स, केतनने दात ओठ खात फोनवर सांगितलं. आपण उद्याच संगमेश्वरला जातोय. जे काही असेल त्यावर पहिला हक्क आपला आहे. ती आपली आई आहे. तिचा तो वाडा आणि पैसा आपण असा कोणाच गावकऱ्यांच्या खिशात जाऊ देणार नाही. सकाळचे 11 वाजलेत आले होते. संगमेश्वरच्या त्या लाल मातीच्या रस्त्यावरून धुरळा उडवत एक राखाडी रंगाची सिलन गाडी वाड्याच्या वेशीवर येऊन करकचून थांबली. गाडीतून केतन आणि नेहा घाईघाईने खाली उतरले. त्यांच्या डोळ्यांवरचे महागडे गॉगल जागेवरच थिजले आणि श्वास छातीतच अडकला. ज्या वाड्याला त्यांनी 2 महिन्यांपूर्वी रद्दीचं गोदाम आणि पडका खंडर म्हणून हिणवलं होतं, तो वाडा आता एखाद्या पेशवेकालीन महालासारखा दिमाखात उभा होता. समोरचे गंजलेले लोखंडी गेट जाऊन जिथे मजबूत सागवानाची वेशीची कवाडे उभी होती. अंगणात स्वच्छ चिरेबंदी फरशी बसवलेली होती आणि मध्यभागी नव्याने कोरंगा रंगवलेले कोळी तुळशी वृंदावन उन्हात तळपत होते. वाड्याच्या लाल भडक कौलांवरून निसटणारं ऊन दारात उभ्या असलेल्या पांढऱ्या शुभ्र नव्या कोऱ्या इनोव्हा गाडीच्या काचांवरून परावर्तित होत होतं. हे वैभव, ही श्रीमंती पाहून केतनच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याचे डोळे लालसेच्या आणि आश्चर्याच्या संमिश्र भावनेने विस्फरले होते. दोघेही थपकतच गेटमधून आत आले. असं ओसरीवरच एका आराम खुर्चीत उमाबाई शांतपणे वर्तमानपत्र वाचत बसल्या होत्या. अंगात अत्यंत स्वच्छ इस्त्री केलेली आणि कडक हिरकल साडी, डोळ्यांवर सोन्याचा फ्रेमचा नवा चष्मा आणि चेहऱ्यावर एक अथांग ढोल्यासारखी शांतता. त्यांच्या शेजारीच एक लाडके बाकावर विनायकराव काहीतरी हिशोबाची वही घेऊन बसले होते. लाचार, पराभूत आणि डोळ्यात पाणी आलेल्या आईची प्रतिमा डोक्यात घेऊन आलेला केतन नेहाला
या राजेशाही थाटात बसलेल्या करारी स्त्रीला पाहून मोठा धक्काच बसला. आई, नेहाने चेहऱ्यावर खोटा गहिवर आणत ओसरीची पायरी चढली. उमाबाईंनी वर्तमानपत्रावर नजर वर केली. त्यांच्या चेहऱ्यावर एकही रेष हलली नाही. न आश्चर्य, न आनंद, न राग. कशी आहेस आई? किती आठवण येत होती ग तुझी. आम्हाला राहवलंच नाही म्हणून तुला घ्यायला आलोय. नेहाने जवळ येत आईच्या गळ्यात पडण्याचा प्रयत्न केला, पण उमाबाईंनी हाताचा पंजा पुढे करत तिला अत्यंत शांतपणे पण ठामपणे जागेवरच थांबवले. नेहाचा खोटा आव तिथेच थबकला. केतन पुढे आला. त्याची नजर वाड्याच्या त्या महागड्या सागवानी खांबावरून फिरत होती. आई, हे सगळं, ही एवढं वैभव, ही कुठून? आणि तू आम्हाला साधं कळवलंही नाहीस ग. ठाण्यात तुझं स्वतःचं घर, तुझी पोरं असताना तू इथे या अनोळखी लोकांत का राहतेस ग आई? चल, आत जाऊन बॅग भर, आपण घरी जाऊया. केतनने अत्यंत गोड शब्दात जाळे टाकण्याचा प्रयत्न केला. घरी? कोणत्या घरी केतन? मोबाईलचा आवाज अत्यंत शांत होता, पण त्यात तलवारीची धार होती. ज्या घरात माझ्या श्वासासाठी स्पेस उरलेली नव्हती. स्पेस. केतन थोडा ओशाळला, पण त्याने आपला हेतू सोडला नाही. आई, जुन्या गोष्टी उराशा बाळगून का बसतीयस? रागाच्या भरात घडलं ते. पण आता हे सगळं काय आहे? एवढा पैसा कुठून आलाय तुझ्याकडे? आणि कोण बघते हे सगळं फायनान्सचं? त्याने विनायकरावांकडे तिरक्या नजरेने पाहत विचारलं. या गावकऱ्यांना काय कळतंय बिझनेस, टॅक्स आणि डिमॅट अकाउंट्स? तू उगाच कुणाच्या तरी नादी लागून फसवणूक करून घेशील तू स्वतःशी. तू ते सगळं माझ्याकडे ते हँडल करायला. मी माझा CA लावून सगळं मॅनेज करतो. तुला काही त्रास होऊ देणार नाही. मॅनेज हा शब्द ऐकताच उमाबाईंनी वर्तमानपत्र बाजूला ठेवलं आणि त्या खुर्चीतून उभ्या राहिल्या. त्यांच्या त्या उभ्या राहण्यात इतका करारीपणा होता की केतन नकळत 2 पावले मागे सरकला. मॅनेज? तू माझी संपत्ती मॅनेज करणार? उमाबाईंचे डोळे आता अंगठ्यासारखे धकधकत होते. ज्या हाताने जन्मदात्या आईला नवऱ्याच्या मरणानंतर 13व्या दिवशी एका ट्रंकेसवर घराबाहेर काढलं, त्या हातांवर मी माझ्या बापाची संपत्ती सोपवू? आई, मी तुझा सक्का मुलगा आहे. केतनचा आवाज आता थोडा चढला. होतास. आता तू फक्त एक भिकारी आहेस, जो पैशांचा वास हुंगत या वाड्याच्या दारात आलाय. उमाबाईंच्या शब्दांनी केतनच्या गालावर जणू सनसनीत चपराक बसवली होती. ज्या बापाला तू रद्दी गोळा करणारा क्लार्क म्हणाला होतास ना, त्याने आयुष्यभर जे कागदाचे तुकडे जपले त्यानेच मला आज हे वैभव दिले. तुम्ही माझं घर घेतलं, माझ्या नवऱ्याची संपत्ती घेतली, पण माझ्या बापाने मला दिलेला स्वाभिमान तुम्ही कधीच हिरावू शकत नाही. निघून जा इथून. हा नकार पचवणं केतनच्या अहंकाराला शक्यच नव्हतं. त्याचा मुखवटा गळून पडला होता आणि पैशांचा लोभी खरा चेहरा समोर आला. आई, तू जास्त उडतीयस, केतन दात ओठ खात म्हणला. या विनायकरावासारख्या भामट्याच्या नादी लागून तू सगळा पैसा उधळतीयस. मी तुझा सक्का मुलगा आहे. माझा कायदेशीर हक्क आहे या संपत्तीवर. मी बघतोच तू हा पैसा कसा पचवतीस ते. हा वाडा आणि ही संपत्ती माझ्या बापाने बनवलेला इरोव्होकेबल ट्रस्ट आहे केतन. तुझा आणि तुझ्या बापाचा कुणाचाही यावर कोणताही हक्क नाही. उमाईने बोट दाखवत शेवटचा इशारा केला. आणि आता जर या वाड्याची पायरी चढलास ना तर पोलिसांना बोलावून धक्के मारून बाहेर काढेन मी. गेट आउट. आईचे ते रुद्र रूप पाहून केतन आणि नेहा नुमूटपणे पण रागाने फणफणत गाडीत बसले आणि थुराळा बुडवत निघून गेले. या घटनेला आठवडा लोटला. एक दिवस दुपारच्या वेळी एक पोस्टमन वाड्यावर आला. रजिस्टर्ड ADची नोट्स होती. उमाईने सही करून ते जाड पाकिट घेतलं. नोटीस उघडून त्यांनी चष्मा लावून वाचायला सुरुवात केली आणि वाचता वाचता त्यांच्या हाताची मूठ खट्ट आवळली गेली. ती रत्नागिरीच्या फॅमिली कोर्टची कायदेशीर नोटीस होती. केतन आणि नेहाने कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यात अत्यंत नीचपणे लिहिलं होतं, उमाबाईंचं वय 70च्या पार आहे. त्यांच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांना मानसिक धक्का बसला आहे. त्यांची विचार करण्याची क्षमता आणि मानसिक स्थिती पूर्णपणे बिघडली आहे. संगमेश्वरमधील काही धूर्त लोक आणि गावातील पुढारी म्हणजेच विनायकराव आणि वकील त्यांच्या या असहाय्य स्थितीचा गैरफायदा घेऊन त्यांना फसवून त्यांची करोडोंची संपत्ती लाटत आहेत. तरी उमाबाईंचे स्वतःवर नियंत्रण राहिलेले नाही. म्हणून त्यांची संपूर्ण संपत्ती, बँक खाती आणि निर्णय घेण्याचे अधिकार कन्झर्व्हरशिप अंतर्गत आमचा कायदेशीर हक्क म्हणून तात्काळ आमच्याकडे देण्यात यावे. स्वतःच्या आईला वेडसर ठरवणारी ती नोटीस पाहून विनायकराव सुन्न झाले. मग का? हे काय म्हणावं आता? सक्की पोरं आईला येडी ठरवतात. विनायकरावांच्या आवाजात कापरे भरले होते. पण उमाबाईंनी ती नोटीस चुरगळली नाही. त्यांनी ती अत्यंत शांतपणे घडी करून टेबलावर ठेवली. आज त्यांच्या डोळ्यात अश्रूंचा लवलेशही नव्हता. होती ती फक्त रणांगणावर उतरलेल्या एका योद्ध्याची तीक्ष्ण नजर. काही नाही काका.
पैशाच्या लालसेने आंधळ्या झालेल्या पोरांनी आता शेवटचा डाव टाकलाय. उमाबाईंचा आवाज एखाद्या शांत वादळासारखा गंभीर झाला होता, पण त्यांना हे माहीत नाही की त्यांच्या आईच्या अंगात कोणाचं रक्त सळसळतंय. माझ्या बापाचा अपमान मी एकदा सहन केला. आता माझा स्वाभिमान मी कोर्टाच्या पायरीवर झुकू देणार नाही. आता लढाई कोर्टातच होईल. वाड्याच्या अंगणातील शांतता आता एका मोठ्या वादळाची चाहूल देत होती. उमाबाई आता आई राहिल्या नव्हत्या, त्या दादासाहेबांच्या खरी वारसदार बनल्या होत्या. रत्नागिरीच्या जिल्हा न्यायालयाची ती जुनी दगडी इमारत आज एक अभूतपूर्व सुनावणीची साक्षीदार बनणार होती. कोर्ट रूम नंबर 3 मध्ये लाकडी पंख्यांची कळ आणि वकिलांच्या काळ्या कोटांची सळसळ वगळता एक विचित्र तणावपूर्ण शांतता होती. एका बाजूच्या बाकावर केतन आणि नेहा अत्यंत आत्मविश्वासाने किंबहुना एका मगरूर थाटात बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर आपणच जिंकणार हा दर्प स्पष्ट जाणवत होता. त्यांच्यासमोर त्यांचे वकील ॲडव्होकेट कदम फाईल चाळत होते. दुसऱ्या बाजूला उमाबाई अत्यंत शांत अविचल बसल्या होत्या. अंगात कडक इस्त्रीची सुती साडी, पाठीचा एक कणा एकदम ताठ आणि डोळ्यात एक करारी भेदक नजर. त्यांच्या शेजारी विनायकराव आणि त्यांचे वडील ॲडव्होकेट देशमुख उभे होते. उमाबाईंच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना कसलाही संकोच. तो चेहरा एखाद्या अनुभवी बुद्धिबळपट्टूसारखा पुढची खेळी ओळखून शांत होता. न्यायाधीश शिर्के साहेब आसनावर विराजमान झाले होते आणि सुनावणीला सुरुवात झाली. केतनचे वकील ॲडव्होकेट कदम आक्रमकपणे उभे राहिले. युअर ऑनर, त्यांनी आवाजात खोटा ओमाळा आणत सुरुवात केली. ही एक अत्यंत दुर्दैवी आणि संवेदनशील केस आहे. माझ्या अशिलांची आई उमाबाई या 70ीत पोहोचलेल्या आहेत. नुकतंच त्यांच्या पतीचं निधन झाले आणि त्या दुःखाच्या धक्क्यातून ते अद्याप सावरलेला नाहीत. त्यांची मानसिक स्थिती पूर्णपणे ढासळलेली आहे. याच असह्य आणि वेडसर अवस्थेत त्यांनी घर सोडलं आणि संगमेश्वरच्या एका गावात राहू लागल्या. तिथल्या काही धूर्त गावकऱ्यांनी आणि भामट्यांनी त्यांच्या या आजारी मानसिकतेचा फायदा घेत त्यांची करोडोंची संपत्ती लुटण्याचा डाव आखला आहे. उमाबाई स्वतःचा निर्णय घेण्याच्या स्थितीत, मेंटल इनकॅपॅसिटी अजिबात नाहीये त्यांच्यात. एक मुलगा म्हणून माझ्या आशिलाला आईच्या भविष्याची आणि सुरक्षेची काळजी आहे. त्यामुळे त्यांची संपूर्ण संपत्ती आणि निर्णय घेण्याचे अधिकार कन्झर्वेटिव्ह केतन यांच्याकडे देण्यात यावेत. कदम यांचा युक्तिवाद ऐकून कोर्टरूममध्ये कुजबूज सुरू झाली. केतनने विजयाच्या आविर्भावात उमाबाईंकडे पाहिले, पण उमाबाईंची नजर किंचितही विचलित झाली नाही. न्यायाधीशाने ॲडव्होकेट देशमुखांकडे पाहिलं. बचाव पक्षाला काय सांगायचं आहे? ॲडव्होकेट देशमुख अत्यंत शांतपणे उभे राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर एक पुसटसे स्मित होते. युअर ऑनर, विरोधी पक्षाच्या वकिलांची रचलेली ही कथा एखाद्या मेलोड्रामा सिनेमासारखी आहे, पण वास्तवाशी तिचा काडी मात्रही संबंध नाही. माझी अशील उमाबाई या केवळ शारीरिकदृष्ट्याच नव्हे तर मानसिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्याही या कोर्ट रूममध्ये बसलेल्या प्रत्येकापेक्षा जास्त सुदृढ आहेत. देशमुखांनी आपल्या फाईलमधून काही कागदपत्रे काढली आणि न्यायाधीशांसमोर सादर केली. युअर ऑनर, हा एक्झिबिट ए रत्नागिरीच्या सिव्हिल सर्जन आणि नामांकित मानसोपचार तज्ज्ञांचा हा अधिकृत मेडिकल रिपोर्ट आहे, ज्यामध्ये स्पष्ट नमूद केलेले आहे की उमाबाईंची स्मरणशक्ती, निर्णय क्षमता आणि मानसिक संतुलन 100% अचूक आणि तल्लख आहे. कदम यांच्या कपाळावर आता आट्या पडल्या होत्या. केतनची चुळबुळ सुरू झाली. देशमुख यावरही थांबले नाहीत. त्यांनी दुसरी जाडजूड फाईल पुढे केली. हा एक्झिट बी हे चार्टर्ड अकाउंटंट श्रीकांत जोशी आणि ऑडिट रिपोर्ट आणि बँक स्टेटमेंट्स आहेत. उमाबाईंनी स्वतःच्या हिमतीवर फिजिकल शेअर्स डीमॅटमध्ये रूपांतरित केलेले आहेत. योग्य दराने शेअर्स विकले. सरकारचा 1-1 रुपयाचा इन्कम टॅक्स आणि कॅपिटल गेन टॅक्स मुदतीच्या आधी भरलेला आहे. संगमेश्वरच्या वाड्याच्या नूतनीकरणाचा प्रत्येक रुपयाचा हिशोब या फाईलमध्ये लिहिलेला आहे. युअर ऑनर, जी स्त्री वयाच्या 70ीत स्टॉक मार्केटचे व्यवहार, डीमॅट अकाउंट आणि टॅक्स कॅल्क्युलेशन एका प्रोफेशनल सीएच्या तोडीस तोड करते, ती स्त्री मानसिकदृष्ट्या अस्थिर कशी असू शकते? हा पुरावा एखाद्या बॉम्बसारखा कोर्टात फुटला. केतन आणि नेहाच्या चेहऱ्यावरील रंग पार उडून गेला होता. त्यांच्या वकिलाला काय बोलावं ते सुचेना. युअर ऑनर, मला काहीच बोलण्याची परवानगी मिळेल का? उमाबाईंचा शांत पण कोर्टरूमच्या कोपऱ्यात घुमणारा करारी आवाज उमटला. न्यायाधीशांनी त्यांना संमती दिली. उमाबाई जागेवरून उभ्या राहिल्या. त्यांच्या डोळ्यातील धग आता स्पष्ट दिसत होती. युअर ऑनर, ज्या मुलाने मला कोर्टात दावा ठोकलाय की त्याला त्याच्या आईच्या भविष्याची काळजी आहे, त्याच मुलाने माझ्या नवऱ्याच्या 13व्याच्या विधीला राख थंड व्हायच्या आत सगळी संपत्ती स्वतःच्या नावावर केली होती.
ज्या आईने रक्ताचं पाणी करून त्यांना वाढवलं, तिला वयाच्या 70त एका पत्राच्या ट्रंकेवर रात्रीच्या अंधारात एसटी स्टँडवर उभी केली, तेव्हा या मुलाला माझी मानसिक स्थिती आठवली नव्हती का? तेव्हा त्याला माझी काळजी वाटली नव्हती का? उमाबाईंच्या आवाजातला तो प्रहार थेट काळजात ठाव घेणारा होता. कोर्टात आता पूर्ण शांतता पसरली होती. माझ्या बापाने दादासाहेबांनी मला जो वाडा आणि जो शेअर मार्केटचा वारसा दिला आहे, तो मी माझ्या हिमतीवर उभा केला आहे. ज्या मुलांना स्वतःच्या आईला एका ट्रंकेवर घराबाहेर काढावेसे वाटले, त्यांना माझ्या संपत्तीवर हक्क सांगण्याचा कोणताही नैतिक किंवा कायदेशीर अधिकार नाही. उमाबाईंचे ते शब्द एखाद्या जळजळीत निखाऱ्यासारखे केतनच्या कानावर पडत होते. तो मान खाली घालून बसला होता. ॲडव्होकेट देशमुखांनी आपला शेवटचा मास्टर स्ट्रोक टाकला. त्यांनी एक जुना पिवळसर पडलेला दस्तऐवज कोर्टासमोर ठेवला. युअर ऑनर, हे सगळं इथेच संपतं. हा दादासाहेबांनी बनवलेला मूळ इरिव्होकेबल ट्रस्ट डीड आहे. यानुसार संगमेश्वरचा वाडा आणि त्यातील सर्व संपत्ती ज्यामध्ये ते शेअर्सही येतात, त्यावर केवळ आणि केवळ उमाबाईंचा जन्मठेप अधिकार आहे. या ट्रस्टमध्ये स्पष्ट अट आहे की उमाबाईंची पती किंवा त्यांची मुले या संपत्तीवर कधीही कोणत्याही परिस्थितीत दावा करू शकणार नाहीत. त्यामुळे याचिकाकर्त्यांचा हा दावा मुळातच बेकायदेशीर आणि निरर्थक आहे. न्यायाधीश शिर्के साहेबांनी ती कागदपत्रे वाचली आणि संतापाने फाईल जोरात टेबलावर आपटली. त्यांचा चेहरा रागाने लाल झाला होता. त्यांनी चष्मा काढला आणि थेट केतन नेहाकडे अत्यंत कठोर नजरेने पाहिले आणि रागाने म्हणाले, मिस्टर केतन, हे न्यायालय न्यायदानाचे पवित्र मंदिर आहे. तुमच्या पैशाच्या लालसेची भूक भागवण्याचे साधन नाहीये. न्यायाधीशांचा आवाज कोर्टरूममध्ये घुमला. तुम्ही अत्यंत नीचपणाचा कळस गाठलेला आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी जन्मदात्या आईला वेडसर ठरवण्याचा प्रयत्न करताना तुम्हाला जरासुद्धा लाज वाटली नाही का? तुम्हाला थोडी तरी लाज वाटायला हवी होती. उमाबाईंनी सादर केलेले पुरावे स्पष्ट करतात की त्या पूर्णपणे सक्षम आणि स्वाभिमानी आहेत. तुमच्या याचिकेत काळे मात्र तथ्य नाही. न्यायाधीशांनी आपला हातोडा हातात घेतला. ही कोर्ट याचिकाकर्त्यांची ही खोडसळ आणि कपटी याचिका पूर्णपणे फेटाळून लावत आहे आणि न्यायालयाचा मौल्यवान वेळ वायाला घालवल्याबद्दल आणि एका ज्येष्ठ नागरिकाला मानसिक त्रास दिल्याबद्दल याचिकाकर्त्यांना 5 लाख रुपयांचा दंड ठोठावत आहे. केस डिसमिस्ड. ठक ठक ठक. हातोड्याचा तो आवाज केतनच्या अहंकारावर पडलेल्या घणासारखा होता. कोर्टाची कारवाई संपली. बाहेर कोर्टाच्या लांब लचक कॉरिडॉरमध्ये केतन आणि नेहा सुन्न होऊन उभे होते. त्यांचा वकील रुबाब गळून पडलेला होता. केतनचा तो पैशांचा माज, तो अहंकार आज अक्षरशः धुळीस मिळाला होता. त्याला स्वतःचीच लाज वाटत होती. त्याच कॉरिडॉरमधून उमाबाई, ॲडव्होकेट देशमुख आणि विनायकराव बाहेर आले. उमाबाई चालताना केतन समोर एक क्षणभर थांबल्या. त्यांनी केतनकडे पाहिले, पण त्यांच्या डोळ्यात ना राग होता ना विजयाचा उन्माद. तिथे फक्त एक करारी बापाच्या लेकीचा शांत, अथांग आणि विजयी ओळख होती. त्याने एकही शब्द न बोलता आपली मान ताठ ठेवून केतनच्या पुढून चालत गेला. केतनला आज जाणवले की आपण फक्त एक केस हरलो नाहीये, तर आपण आपली आई आणि स्वतःचे अस्तित्व कायमचे गमावले आहे. रत्नागिरीच्या त्या कोर्टाच्या पायऱ्यांवर एका आईचा स्वाभिमानाचा विजय सूर्यासारखा तळपत होता. कोर्टाच्या त्या ऐतिहासिक निकालानंतर संगमेश्वरच्या वाड्यावर एक वेगळी समाधानाची आणि तृप्ततेची शांतता पसरली होती. खटला जिंकल्याचा कोणताही उन्माद उमाबाईंच्या चेहऱ्यावर नव्हता. त्यांच्याकडे आता अधिकृतपणे 35-40 कोटी रुपयांची संपत्ती होती. एवढा पैसा हातात आल्यावर माणसाची राहणीमान, वागणूक आणि विचार बदलतात. पण उमाबाई मुळातच दादासाहेबांच्या तालमीत तयार झालेल्या होत्या. त्यांनी स्वतःसाठी सोन्याचे मढवलेले पलंग किंवा हिऱ्यांचे दागिने आणले नाही. त्या आजही त्याच साध्या पण कडक इस्त्रीच्या सुती आणि इरकल साड्या नेसत होत्या. फक्त आता त्यांच्या चालण्यातला तो पूर्वीचा संकोच आणि लाचारी कायमची पुसली गेली होती. उमाबाईंनी एक गोष्ट पक्की समजली होती की जगात त्यांच्यासारख्या हजारो आया आणि म्हातारे बाप आहेत, ज्यांना स्वतःच्याच रक्ताच्या माणसांनी पैशासाठी रस्त्यावर आणले आहे. अज्ञानामुळे आणि आर्थिक साक्षरतेअभावी अनेक वृद्धांची फसवणूक होते. याच विचारातून उमाबाईंच्या वाड्याच्याच एक प्रशस्त आणि मोकळ्या भागात एक नवीन सुरुवात केली. वाड्याच्या प्रवेशद्वारावर एक सुंदर लाकडी पाटी झळकू लागली. दादासाहेब आर्थिक साक्षरता आणि कायदेशीर आधार केंद्र. हा कोणताही व्यावसायिक ऑफिसचा थाट नव्हता. इथे जमिनीवर सतरंजा आणि काही साधी लाकडी बाग टाकलेले असत. आजूबाजूच्या खेड्यापाड्यातून विधवा महिला, शेतकरी आणि निराधार वृद्ध तिथे येऊ लागले. कोणाची जमिनीची अडचण, कोणाचे पेन्शनचे रखडलेले काम, तर कोणाच्या स्वतःच्याच मुलांनी घरातून काढलेल्याची व्यथा. उमाबाई स्वतः
त्यांच्या शेजारी बसून त्यांच्या अडचणी ऐकून घेत असत. सी. श्रीकांत जोशी आणि ॲडव्होकेट देशमुख आठवड्यातून 2 दिवस तिथे येऊन त्या गरिबांना मोफत कायदेशीर आणि आर्थिक सल्ला देत असत. ज्या म्हाताऱ्या डोळ्यात कधी काळी लाचारीचे अश्रू असायचे, त्यांच्या चेहऱ्यावर आता आधार केंद्रामुळे हक्काचा आणि न्यायाचा विश्वास दिसू लागला होता. विनायकराव हे सर्व कामात अत्यंत उत्साहाने मदत करत होते. उमाबाई आता फक्त एका घराच्या मालकीण राहिल्या नव्हत्या, तर त्या संपूर्ण पंचक्रोशीच्या उमाक्का झाल्या होत्या. कोकणात पावसाळा सुरू होऊन आता गुलाबी थंडीची चाहूल लागली होती. एके दिवशी दुपारच्या वेळी अंगणात ऊन उतरत असताना एक साधी टॅक्सी वडाच्या पैशीबाहेर येऊन थांबली. त्यातून एक स्त्री खाली उतरली. ती नेहा होती. पण आज तिच्या डोळ्यांवर महागडा गॉगल नव्हता, अंगावर तो पूर्वीचा थाटमाट नव्हता. तिचा चेहरा सुकून गेला होता, डोळे रडून रडून सुजले होते. ती हळूहळू पावले टाकत वाड्यात आली. ओसरीवर उमाबाई एका महिला बचत गटाच्या बायकांसोबत काहीतरी हिशोब पाहत बसल्या होत्या. नेहाला दारात उभं असलेलं पाहून सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. उमाबाईने हातातील पेन बाजूला ठेवला आणि त्या शांतपणे उठून उभ्या राहिल्या. आईला पाहताच नेहाचा बांध फुटला. ती धावतच पुढे आली आणि थेट उमाबाईंच्या पायांवर कोसळली. आई, मला माफ कर ग, मला माफ कर. नेहा हमसून हमसून रडत होती. तिचे अश्रू उमाबाईंच्या पायांवर सांडत होते. दादांचा अहंकार त्याला नडला. आई अगं, त्याचा पूर्णपणे बिझनेस पूर्ण बुडालाय. तो रस्त्यावर आलाय आणि त्याच्या नादी लागून मी माझं घर, माझा संसार सगळं पणाला लावलं. पैशाच्या लालसेने मी आंधळी झाले होते. ज्या आईने स्वतःचा घास काढून मला भरवला, तिलाच मी वेडसर ठरवायला निघाली होती. माझ्यासारखी पापी मुलगी या जगात नसेल ग. मला पैशाची हाव नाही आई, पण मला तुझी आठवण खूप येतेय. मला तुझ्या कुशीत जागा दे. नेहाचा तो पश्चाताप खोटा नव्हता हे तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या धारा सांगत होत्या. उमाबाईंचे मातृ हृदय क्षणभर घहिबरले. त्यांनी खाली वाकून नेहाला खांद्याला धरून उठवले आणि आपल्या पदराने तिचे डोळे पुसले. उमाबाईंचा स्पर्श होताच नेहा आईच्या गळ्यात पडून मिठू मारून लहान बाळासारखी रडू लागली. उमाबाईंनी तिच्या पाठीवरून हळूवार हात फिरवला. काही क्षण तसेच शांततेत गेले. मग उमाबाईंनी नेहाला स्वतःपासून दूर केले. त्यांच्या चेहऱ्यावर आईची माया होती, पण डोळ्यातला कराळीपणा तसाच होता. रडू नकोस नेहा. उमाबाईंचा आवाज खोल आणि संत होता. आईचं काळीज असं असतं जे लेकराच्या एका चुकीला काय 1000 चुकांनाही माफ करतं. तू माझी लेक आहेस, तुला मी माफ केलं. नेहाच्या चेहऱ्यावर आशेचा किरण चमकला. मग मी इथेच राहू आई, तुझ्यासोबत. उमाबाईंनी नकारार्थी मान हलवली नाही. माझ्या काळजात तुझ्यासाठी माया नक्कीच आहे, पण हा वाडा आणि ही संपत्ती आता माझी राहिलेली नाही. ती मी या समाजासाठी, या आधार केंद्रासाठी ट्रस्टला लिहून दिली आहे. मी तुला माफ केलं याचा अर्थ मी जुने घाव विसरले असं कधीच होणार नाही नेहा. जेव्हा मला तुमच्या आधाराची सर्वात जास्त गरज होती, तेव्हा तुम्ही मला एका ट्रंकेवर घराबाहेर काढलं. आज जे काही यश आणि समाधान माझ्याकडे आहे, ते माझ्या बापाच्या पुण्याईने आणि माझ्या एकटेपणाच्या संघर्षाने आलंय. उमाबाईंनी नेहाला दारापर्यंत नेलं आणि अत्यंत ठाम शब्दात सांगितलं, लेकीसाठी या घराचे आणि मायाचे दरवाजे कायम उघडे आहेत. तू कधीही ये, 4 दिवस राहा, हक्काने खाऊन जा, पण लक्षात ठेव, नेहा, माझ्या पैशांचा आणि संपत्तीचा दरवाजा आता तुमच्यासाठी कायमचा बंद झालाय. जा, स्वतःच्या हिमतीवर उभं राहायला शिक. आईचा तो निर्णय अंतिम होता हे नेहाला समजले, पण आज तिला आईबद्दल राग नव्हता, तर एका वेगळ्याच आदराची भावना होती. ती निमूटपणे मान हलवून टॅक्सीत बसली आणि निघून गेली. दिवस मावळतीला आला होता. सह्याद्रीच्या कडांवरून सूर्याची केशरी प्रकाश वाड्यात लाल कौलारून घसरत अंगणात पसरला होता. कोकणातील ती सायंकाळची थंड आणि सुखद वाऱ्याची झुळूक आंब्याच्या पानांतून सळसळत होती. उमाबाई ओसरीवर दादासाहेबांच्या त्या जुन्या आराम खुर्चीत डोळे मिटून पडल्या होत्या. त्यांच्या हातात वाफाळणाऱ्या काळा चहाचा कप होता. बाजूलाच ठेवलेल्या एक लहानशा लाकडी टेपवावर ते जुने पितळी पॉकेट वॉच ठेवले होते. ते घड्याळ उमाबाईंनी दुरुस्त करून घेतले होते. आता त्याची टिक टिक अशी संत आणि लयीने चाललेली स्पंदने त्या वाड्यात शांतपणे ऐकू येत होती. उमाबाईंनी डोळे उघडले आणि त्या घड्याळाकडे पाहिलं. त्यांच्या ओठावर एक अत्यंत समाधानी आणि तृप्त असे हसू उमटले. एकेकाळी एका फक्त कागदाचे तुकडे म्हणून हिणवल्या गेलेल्या त्या शेअर्सनी त्यांना केवळ अब्जाधीश बनवले नव्हते, पैशापेक्षा कितीतरी मोठी गोष्ट त्या कागदाने त्यांना मिळवून दिली होती. त्यांचा गमावलेला स्वाभिमान, एका सामान्य क्लार्क बापाने आपल्या मुलीसाठी रचलेला तो प्रेमाचा आणि सुरक्षेचा किल्ला आज खऱ्या अर्थाने अजिंक्य ठरला होता. वाऱ्याच्या झुरळीकीने तुळशी वृंदावनात जवळचा दिवा अधिकच तेजाने फडफडू लागला. उमाबाईंनी चहाचा घोट घेतला. भूतकाळ मागे पडला होता आणि वर्तमान एक सुंदर स्वाभिमानी वाटेवर चालत होता, त्या पितळी घड्याळाच्या अबाधित टिक टिक सोबत. मित्रांनो, आई वडिलांनी आपल्यासाठी पैशांच्या स्वरूपात काय कमावून ठेवले यापेक्षा
त्यांनी आपल्याला दिलेले संस्कार आणि स्वाभिमान खूप महत्त्वाचा असतो. दादासाहेबांसारख्या एका साध्या क्लार्कने जगाचे टोमणे ऐकले, पण स्वतः फाटके कपडे घातले, पण आपल्या लेकीच्या भविष्यासाठी त्यांनी जो कागदाचा ढिगारा साडवून ठेवला होता, तो फक्त पैसा नव्हता, तर तो लेकीचा राखलेला स्वाभिमान होता. आणि उमाबाईंनी तो पैसा स्वतःच्या स्वार्थासाठी न वापरता समाजासाठी वापरला. हीच खरी बापाची शिकवण. मित्रांनो, तुम्हाला उमाबाईंचा हा करारीपणा आणि दादासाहेबांची अफाट दूरदृष्टी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आणि शेवटी उमाबाईंनी मुलांबाबत घेतलेला निर्णय तुम्हाला कठोर वाटला की योग्य वाटला, तेही कमेंट करून नक्की कळवा. कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.